नमस्कार. शैक्षणिक माहितीच्या एज्युस्क्रीन यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणशास्त्र, BSW, MSW या अभ्यासक्रमांमध्ये अंतर्वासिता हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा असतो. शिक्षणशास्त्रासाठी आवश्यक असलेली अंतर्वासिता अर्थात इंटर्नशिप यासंबंधी आपण मुख्य 2 भाग पाहिलेत. त्यात अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रम. अभ्यासेतर उपक्रमामध्ये महत्त्वाचा म्हणजे क्षेत्रभेट हा कृती उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचाच आज आपण अभ्यास करणार आहोत. अर्थात मी प्राध्यापक डॉक्टर दीपक बाविस्कर आणि आजचा विषय आहे क्षेत्रभेट, अहवाल लेखन, क्षेत्रभेटीचे महत्त्व. चला तर मग पाहूया एज्युस्क्रीन यूट्यूब चॅनल या विविध अभ्यासक्रमातील क्षेत्रभेटीचा उपक्रम राबवल्यानंतर त्या क्षेत्रभेटीचा अहवाल लेखन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण अभ्यासासाठी त्या क्षेत्रभेटीत तुम्ही काय केलं, त्याला कोणता शैक्षणिक फायदा झाला याची टिप्पणी करणं म्हणजे क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करणं होय. या अहवालाचे मुद्दे आपण सविस्तर पाहणार आहोत. BEd अभ्यासक्रमातील अंतर्वासिता सुरू असताना क्षेत्रभेट हा उपक्रम राबवायचा असतो. या क्षेत्रभेटीसाठी पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे या क्षेत्रभेटीचं नियोजन करणं. त्यासाठी वेळेची मर्यादा ठरवणं, तसेच क्षेत्रभेटीचं क्षेत्र निश्चित करणं. त्या क्षेत्राला भेट द्यायची आहे, त्या क्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला काही परवानगीची आवश्यकता आहे का, काही त्या संस्थेला, विभागाला एखादी किल्ला असेल, एखादी ऐतिहासिक स्थळ असेल किंवा ऐतिहासिक वास्तू असेल किंवा विविध ठिकाणी आपल्याला जी क्षेत्रभेट करायची आहे, अशा ठिकाणी ज्या कार्यालयाच्या अंतर्गत ते क्षेत्रभेट येतं त्या कार्यालयाला आपल्याला पत्र देणं, अगोदर कळवणं आवश्यक असतं. हा पत्रव्यवहार क्षेत्रभेटीच्या अगोदर महत्त्वाचा असतो. क्षेत्रभेटीची तारीख निश्चित करणं, क्षेत्रभेटीसाठी वेळ किती लागेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणून क्षेत्रभेट आयोजित करणार आहात त्या ठिकाणापासून तर क्षेत्रभेटीच्या क्षेत्रापर्यंत किती अंतर आहे, त्यासाठी किती वेळ लागेल, या सारांचं नियोजन क्षेत्रभेट करणाऱ्यांना करणं आवश्यक असतं. यातील पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे क्षेत्रभेटीचा अहवाल लेखन. एकदा का तुम्ही क्षेत्रभेट करून आलात त्यानंतर विद्यार्थ्यांसह विद्यार्थी, शिक्षक, शालेय विद्यार्थी यांना क्षेत्रभेटीचं ज्ञान किती झालं याचा सविस्तर लेखाजोखा अर्थात अहवाल लेखन करणं महत्त्वाचं आहे. या अहवालाचे मुद्दे पुढीलप्रमाणे: तुम्ही ज्या ठिकाणी क्षेत्रभेट केली त्या क्षेत्रभेटीचं ठिकाण, दिनांक, वेळ, तुमच्या शाळेपासून त्याचं असलेलं अंतर या नोंदी करणं महत्त्वाचं आहे. या साऱ्यांसाठी क्षेत्रभेटीची प्रस्तावना, क्षेत्रभेटीचं शैक्षणिक महत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रभेटीत तुम्ही काय पाहिलं, त्या क्षेत्राच्या ठिकाणी असलेली वास्तू, मग ती ऐतिहासिक वास्तू असेल, भौगोलिक वास्तू असेल किंवा कुठलं संग्रहालय असेल, तुम्ही त्या ठिकाणी जे जे पाहिलं याचं सविस्तर वर्णन आपल्या अहवालात येणं आवश्यक आहे. शैक्षणिक महत्त्व लिहिणं आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा समारोप. हा समारोप करताना थोडक्यात क्षेत्रभेटीचं वर्णन करणं आवश्यक आहे. त्या क्षेत्रभेटीसाठी तुम्हाला कोणकोणत्या संस्थेचं, नागरिकांचं सहकार्य लाभलं त्याचा उल्लेख तुम्ही समारोपात करणं गरजेचं आहे. तसंच एकूणच आपल्या विद्यार्थ्याला या क्षेत्रभेटीचा काय फायदा झाला हा थोडक्यात समारोपामध्ये येणं आवश्यक आहे. अशाच शैक्षणिक माहितीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या काही सूचना असतील तर निश्चित सूचना करा. धन्यवाद.